नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या लटकन डिझाईनसाठी मी हे 5 बाय 5 असा स्क्वेअर घेतलेला आहे डबल कापडापासून आणि हा 4 डायमीटर असलेला एक राऊंड घेतलेला आहे. तर हा जो चौकोन घेतलेला आहे तुम्ही डबल कापड घेतलेला आहे. दोन्ही सेम घेतलेले आहेत मेन फॅब्रिकपासूनच आणि दोन्ही आता पॅक एकदम चौकोनी अशा शिलाई मारून घेत आहे मी. पूर्णपणे चारही बाजूने पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मध्ये कट्स देऊन परतवून घ्यावं लागणार आहे. आणि सेम अशाच प्रकारे हा राऊंडला देखील डबल कापड घेतलेला आहे मी आणि ह्याला देखील आता राऊंड शिलाई मारून घेत आहे मी पूर्ण बाजूने आणि ह्याला देखील पूर्णपणे पॅक करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे घेतल्यानंतर आता आपल्याला हे पहा काही अशा प्रकारे घेतल्यानंतर असे कापड आपले दोन्ही दूर दूर करून घ्यायचे आहेत. त्याच्या आधी आपल्याला एक सेंटर काढून घ्यायचा आहे राऊंडचा आणि उचलवून घ्यायचं आहे कापड अशा प्रकारे. हे पहा, सिंगल करून घ्यायचं आहे. असं सिंगल उचलवल्यानंतर जो सिंगल बाजू आहे ते त्यालाच कट्स मारून घ्यायचा आहे एक छोटासा कात्रीने आणि त्या कट्समधून परतवून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, असा कट मारून घेऊन या कटमधूनच हा वर्तुळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आणि सेम अशाच प्रकारे जो चौकोन शिलाई मारून घेतलेला आहे त्याच्या क्रॉसमध्ये आपल्याला कट्स मारून घ्यायचा आहे आणि परतवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे झाल्यानंतर पूर्ण अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे फिनिशिंगमध्ये. आणि आता आपल्याला हे पहा, असं क्रॉस आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे आणि याचा देखील आपल्याला एक सिंगल भाग घ्यायचा आहे वरचा आणि त्याला देखील कट्स मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला हा चौकोन परतवून घ्यायचा आहे. आता दोन्ही भाग परतवून झाल्यानंतर हा जो चौकोन आपला ठेवला आहे तो आपला क्रॉस ठेवून घ्यायचा आहे. फिनिशिंगमध्ये आधी व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि हा जो चौकोन आहे त्याच्या कॉर्नरला अशा प्रकारे राऊंड ठेवून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे राऊंड ठेवून झाल्यानंतर सुई धागा घ्यायचा आहे आणि सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला हा जो सेंटर आहे राऊंडचा त्याच्या अगदी करेक्ट सेंटरमधून तुम्ही हवे असल्यास खडूने लाईन पण मारून घेऊ शकता. अशा प्रकारे सेंटरमधून आणि कॉर्नरच्या थोडंसं वरती घ्यायचं आणि त्याच्यामधून आपल्याला सुई धाग्यानेच अशा प्रकारचे चुन्स घालून घ्यायचे आहेत. प्लेट छोट्या छोट्या चुन्या म्हणजे आपोआप येतील त्या सुई धाग्याने शिवत असताना. आणि शिवून झाल्यानंतर धाग्यानेच आपल्याला त्याला अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लांबट थोडंसं लांबट करून धाग्याने राऊंड असं बांधून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे त्याला करेक्ट अगदी बटरफ्लायचा लुक येतो आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये पण दिसतं. अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला सुई घालून त्याच्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, हे ठेवून झाल्यानंतर सुई त्याच्यामध्येच राहू द्यायची आपल्याला आणि हे 3 बाय 3चे मी 3 चौकोन काढून घेतलेले आहेत त्याच मेन फॅब्रिकपासून आणि त्याचे आपल्याला हे पहा 3 बाय 3चे आहेत छोटे छोटे लटकन, छोटे अगदी सिंपल लटकन बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे छोटंसं लटकन बांधून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे 3 लटकन तयार करून घ्यायचे आहेत सेम साईजमध्ये. हे तिन्ही लटकन मी अशा प्रकारे घेतलेले आहेत. 2 उंचीला थोडे कमी आणि एक सेंटरचा लांब घ्यायचा आहे आणि हे तिन्ही अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहेत आणि ह्याला वरच्या लांब लटकन आहे त्याने थोडीशी छोटी गाठ मारून घ्यायची आणि जे सुई धागा आपण ठेवलेला होता त्याच्यामध्येच अडकवून त्यालाच असं ठेवून
सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला हे घट्ट लावून घ्यायचं आहे. लावत असताना अगदी घट्ट फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लावून झाल्यानंतर जो मेन धागा आपला असतो, म्हणजे मेन नॉक जो ब्लाउजला बांधण्याचा असतो, तो पण आपल्याला वरच्या बाजूला असा सुई धाग्याच्या सहाय्यानेच व्यवस्थित फिनिशिंगमध्ये घट्ट लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित घट्ट लावून झाल्यानंतर आपल्याला बटन घ्यायचे आहेत. 2 बटन घ्यायचे आहेत आणि हे बटन असे बरोबर मध्ये त्याच्या सेंटरला लावायचे आहेत. म्हणजे या बटरफ्लायला एकदम फिनिशिंग असं लुक येतं. आणि हे बटन्स बटरफ्लायच्या दोनही बाजूला लावायचे आहेत. म्हणजे लटकन असल्यामुळे तो कोणत्याही बाजूने परतू शकतो. त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसेल. कुठल्याही बाजूला परतला तरी तो सुंदरच दिसेल. याला उलटी बाजू अशी नसेल, दोन्ही बाजूने तो सारखाच दिसला पाहिजे. अशा प्रकारे 2 बटन्स लावून झाल्यानंतर आपल्याला हे लटकन तयार झालेलं दिसेल. तर खूप सुंदर असं लटकन मी तयार करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर काही अशा प्रकारचा हा लूक दिसेल. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.